चे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे जे वांचिल ते तो लावो प्राणी जात. मित्रांनो, हा इंटरव्ह्यू पाहून घ्या. 10 ते 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू असेल. हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर तुमच्या आयुष्यातले प्रश्न संपणार आहेत. कारण तुम्ही अशा व्यक्तीसोबत आज भेटणार आहात जे बीटेक, एमटेक, पीएचडी, IIT पासून आहेत. मॅडम पण आहेत आपल्यासोबत. त्यांचं नाव आहे प्रदीप काशीनाथ वायचल सर. मॅडमचं नाव आहे डॉक्टर देशपांडे ललिता मॅडम. प्रदीप सर जे आहेत बीटेक COP पुणे 1982 पास आउट इलेक्ट्रॉनिक्स, एमटेक IIT दिल्ली, CGPA 10 आउट ऑफ 10, PhD 2010 IIT मुंबई, MA सायकोलॉजी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांनी मागच्या वर्षामध्ये बऱ्याच काळापासून खूप मोठी मदत केलेली आहे. शाळेला, कॉलेजला मदत केलेली आहे. जवळजवळ 4 ते 5 करोड रुपये. काय बाबा, 4 ते 5 करोड रुपये. सर काय करतात तुम्हाला सांगतो थोडक्यात. सर गरीब मुलांना, गरीब मुलींना शाळेमधल्या, कॉलेजमधल्या, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, कुणी जातीचा, धर्माचा, पंथाचा न पाहता त्याची मदत करतात. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हिंदू मुस्लिम धर्म नाही, जगाला प्रेम अर्पावे हा धर्म फक्त आपण ऐकतो. लीड बाय एक्झाम्पल. आय वेलकम डॉक्टर सर. आमच्या मॅडम, ऍक्टिव्ह मॅडम, त्यांना मी विनंती करतो. मॅडम प्लीज तुम्ही बुके द्या, सरांचं स्वागत करा. लेडी नाही बघितले मॅडम, प्लीज सर. आणि आमचे यंग सुपर 30चे टिळक साहेब मॅडम स्वागत करतील. ललिता मॅडम, थँक्यू व्हेरी मच. तर सगळ्यात मोठा आनंद कशामध्ये असतो? प्रत्येक जण पैसा कमवतो, पहिलं घर घेतो, गाडी घेतो, लग्न करतो, मग लेकरं होतात, लेकरं मोठे होतात आणि त्याच्यामध्ये सुख शोधत असतो, पण शेवटपर्यंत काही सुख सापडत नसतं. पण आतापर्यंत जेवढं काही माझं वाचन लिखाण झालेलं आहे, सगळ्यात मोठा आनंद, सगळ्यात मोठं सुख जे आहे दुसऱ्याला मदत करण्यामध्ये. हे मी ऐकलेलं आहे. मी पण थोडं बहुत जसं मदत करतो. पण आपल्यासोबत आज सर आहेत, तर सरांना आपण काही काही प्रश्न विचारणार. सर पूर्ण तुमचं इंट्रोडक्शन सांगा थोडक्यामध्ये आणि आपण एक प्रश्न विचारत जाऊ. आणि जे ऑडियन्स आहेत बघत राहा, कारण हे व्यक्ती जो आहे, परत सांगतो, बीटेक COP पुणे, एमटेक IIT दिल्ली, PhD IIT मुंबई, आणि मॅडम जे आहेत ते डबल डॉक्टरेट मॅथ फ्रॉम IIT मुंबई अँड फ्रान्स. सर अवघड आहे ओळख सांगायचं थोडक्या वेळामध्ये. मुख्य म्हणजे मला आजकालच्या मुलांच्या सोबत राहायला आवडतं. ओके, त्यांना कितपत फायदा होतो माहित नाही, मला फायदा होतो. त्याच्यामुळे आवाज मोठं ठेव. तसा मी थोडा सेल्फिश आहे. मला स्वतःला मुलांच्या मध्ये राहायला आवडतं, म्हणजे मुलांच्या मध्ये राहतो. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी स्वतःला शिकायला मिळतात. आय थिंक ही महत्त्वाची ओळख आहे. बाकी पदवी बिदवी काय कुठली पण असू शकते, त्याला आता जमाना झाला. मुख्य ओळख ही आहे की आय एन्जॉय बीइंग विथ. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. गाणं ऐकलेलं आहे, आज आपल्याला तो आदमी सापडलेला आहे. तर सर तुमचा प्रवास खरंच खूप रोमांचकारी आहे. आणि सर सुरुवात कशी झाली सर? म्हणजे आपण सलमान खानचा पिक्चर बघितला होता बघा, कोणता काही पिक्चर? केक पिक्चर होता. त्या केक पिक्चर मध्ये काय होतं, तो ज्यावेळेस एका कॅन्सरग्रस्त पेशंटला मदत करतो तो, आणि तिच्या त्या चेहऱ्यावर जेव्हा तो आनंद पाहतो आणि त्या आनंदात त्याला समाधान भेटतं, आणि तिथून तो काय करतो, मग चोरी करतो, मोठ्याला लुटतो आणि गरीबाला मदत करतो. सर ती किक तुम्हाला कुठनं मिळाली? असं काय आयुष्यात घडलं की कॉर्पोरेट जगातून एवढं मोठ्या, म्हणजे तुम्ही आज कमीत कमी मंथली कमीत कमी 10 ते 20 लाख तरी कमीत कमी काढले असते, पण तुम्ही आज पूर्ण तुमचं फॅमिली टाइम सॅक्रिफाईस करून शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जात आहात, मुलांच्या घरी जात आहात. आणि कॅमेरा तिकडे फिरवा. हे सर्व मुलं आहेत, जे ऑडियन्स आहेत, लक्ष द्या. हे सर्व मुलं आहेत, हात वर करा सर्वांनी. दिस इज लीड बाय एक्झाम्पल. काही सेकंड इयरचे, काही थर्ड इयरचे, काही बीटेकचे. बीटेकचे हात वर करा. बीटेकचे उभा टाका प्लीज. हे फायनल इयरचे मुलं आहेत, ज्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये ह्याचा फायदा झालेला आहे. प्लीज बसा. थर्ड इयरचे मुलं उभा टाका प्लीज, ज्यांनी बेनिफिट घेतलेला आहे. ह्याने तुम्हाला काय सांगत आहे, हे काय हायपोथेटिक नाही, दिस इज फॅक्ट. प्लीज बसून घ्या. सेकंड इयरचे उभा टाका प्लीज. सेकंड इयर स्टुडंट्स. आणि फर्स्ट इयर उभा टाका प्लीज. फर्स्ट इयर. हे मी तुम्हाला काय सांगत आहे,
कारण आपण या संस्थेबद्दल माहिती करून घेत आहोत. आमचा मेन पर्पज आहे की तुम्ही हे इंटरव्ह्यू बघितल्यानंतर जर तुम्हाला वाटतं असेल की माझं पोट जर भरलं आहे आणि मला मदत करायची आहे, तुमचे 99 रुपये सुद्धा नीट लक्ष द्या, तुमचे 99 रुपये पर मंथ मदत आम्हाला खूप मोठी मदत राहणार आहे. फक्त 99 रुपये पर मंथ. मग तुमची इच्छा आहे 99 द्या, 999 द्या, 1000 द्या, 10,000 द्या, 1 लाख द्या, ते तुमची इच्छा आहे. महत्वाचा पर्पज आहे की आम्ही तुम्हाला आता जे मुलं दाखवलेले आहेत त्याचा एकच पर्पज आहे की संस्था पूर्ण जेन्युइन आहे. मी प्राध्यापक बालाजी शेट्टी गुरु गोविंद सिंग कॉलेज प्राध्यापक आहे. हा एजीएस कॉलेजचा कॅम्पस आहे जिथे तुम्ही इंटरव्ह्यू बघत आहात. पूर्ण जेन्युइन व्हिडिओ आहे, तुम्ही येऊन पाहू शकता, मला भेटू शकता, कॉलेजमध्ये भेटू शकता, तुम्ही कॅम्पस पण दाखवू शकता, कॅमेरामॅन कॅम्पस दाखवू शकता. तर महत्वाचा पर्पज एकच आहे की सगळं जेन्युइन आहे. तर सर किक कुठनं भेटली? आता मला वाटतं हे कुठंतरी आतमध्ये पहिल्यापासून होतं. म्हणजे इव्हन आम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझ्या ओळखीचा एक मुलगा होता आणि त्याची आई गेली होती आणि त्याला कुठं जागा नव्हती राहायला, तर इल्लिगली त्याला आम्ही आमच्या रूममध्ये ठेवून घेतला होता. आता हे कुठून येतं हे माझं नाही आहे. मला असं वाटतं की एक देवाची कृपा आहे माझ्यावर की ज्यांनी हा विचार माझ्या डोक्यामध्ये घातला. तो हा विचार माझा नाही. आय डोंट ओन दिस थॉट. ओके. आता म्हणजे बेसिक तिथं पहिल्यांदा पाहिजे. मग त्याला थोडी लहानशी पण एखादी ठिणगी असली ना, मग ते मोठं होऊन जातं. तर ठिणगी कुठं पडली ते मी सांगू शकतो. तर मी IIT दिल्लीमध्ये होतो आणि हे जे म्हटलं कोणाला मदत दिली ते पुण्याला, म्हणजे त्याच्या आधीच. आणि सगळं काही छान चाललं होतं. CGPA चांगला होता. अनेक स्पोर्ट्समध्ये होतो, इलेक्शन खेळायचो. आणि मग माझा प्लॅन होता की आपण आपलं MTech झालं की US ला जायचं, PhD करायचं आणि एक अप टू 50 इयर्स आपण असा रेग्युलर जॉब आपण घ्यायचा. म्हणजे जे आपलं सामान्य लोक सगळे करतात तसं आपलं पैसे कमवायचे, म्हटलं तसं की पैसे कमवायचे, घर, मुलगा, मुलगी, बायको वगैरे वगैरे. आणि मग 50शी नंतर आपण काहीतरी समाजासाठी करायचं की ॲटलिस्ट एखादं गाव घेऊन त्या गावाचा सगळा विकास होईल बघायचं आणि एक झालं की पुढच्या गावाला जायचं. एक आयुष्यात ॲटलिस्ट एक गाव बघावं अशी तेव्हाची इच्छा होती. हे जसं टॉकिंग अबाउट माझ्या 20च्या काळामध्ये, 2021च्या काळामध्ये. हे माझं वय तेवढं. मग फर्स्ट इयरला आमचा इंटर-IIT स्पोर्ट्स मीट होता, त्याला मी गेलो होतो. सेकंड इयरला पण पुन्हा इंटर-IIT स्पोर्ट्स मीट लागला होता, त्याला पण मी जाणार होतो. पण तिकडे जायच्या आधी माझे कॉलेजमधले काही फ्रेंड्स होते, त्यांनी सांगितलं की आम्ही ना बाबा आमटेंच्या कामाचं एक्झिबिशन खानदेशामध्ये लावतो आहोत. जळगाव, धुळे, भुसावळ, एरंडोल, अमळनेर. त्याला आवडेल का? म्हटलं ही आयडिया चांगली आहे. म्हटलं इंटर-IIT स्पोर्ट्स मीट आपण एकदा केलंय, आणखीन काय करायचं आहे? म्हटलं ही नवीन गोष्ट आहे, आपण करूया. मग तिकडं आम्ही ते 10 दिवस एक्झिबिशन केलं. मग तिथे अनेक कपडे मिळाले, औषधं मिळाली, पैसे मिळाले, सगळे घेऊन आम्ही 4 जण आनंदवनमध्ये गेलो आणि तेव्हा 4 दिवस तिथं काढले. बाबा आमटे सुद्धा तिथं होते, मोकळे होते, त्यामुळे भेटायचे, त्यांच्यावर आम्ही हिंडायचो वगैरे. त्यांनी काही सांगितलं नाही मला, पण मला असं वाटलं की आता मी हे जे म्हणतोय की 50शी नंतर आपण काहीतरी करायचं, ते मी स्वतःला क्वेश्चन केलं, वाय 50? काय होणार 50 मध्ये? म्हटले ठीक आहे. आता मी असा विचार केला तर मी एक म्हणजे आपल्या देशाचा विचार केला तर देशामध्ये मी टॉप 2% मध्ये असेल इन टर्म्स ऑफ फायनान्सेस. कारण MTech झालं होतं, स्टायपेंड होता, जॉब पण होता. म्हटलं ठीक आहे, आपण समजा आणखीन काय किती 28 इयर्स काम केलं 50शी पर्यंत पोहोचोपर्यंत, तर कदाचित मी त्या 2च्या ऐवजी 1.5% जाईल. किती जाऊन जाईल मी? मग त्या 0.5% माझं सगळं आयुष्य घालवायचं का? आणि मग ही आता सध्या मी 2% म्हटलं तर माझ्या मागे 98% लोक आहेत. त्यांच्यासाठी आता वेळ द्यायचा का पुन्हा ते 50शी नंतर सगळं काठी टेकायची वेळ आल्यानंतर मग पुन्हा ते 97.5 98.5 त्यासाठी वेळ द्यायचा. मग हे गणित मी केलं आणि मग मला वाटलं की नाही की मग तसं नको करायला, लेट स्टार्ट नाव. म्हणून मग मी तेव्हापासून चालू केलं आणि पहिला माझा काय म्हणता येईल स्टॉप आपलं कॉलेज होता. तो 20 ऑगस्ट 1984ला मी चालू इथं जॉईन केलं आणि काही दिवस काम केलं. पण एक मला तेव्हा लक्षात आलं की बेसिकली जे मला जे मुलांना शिकवायचं आहे ते कुठल्या टाईपचे जॉब असतात ते मला माहिती पाहिजे. त्याच्याविषयी माझं शिकवणं काही चांगलं नाही होणार. म्हणून मग
ते कॉलेज सोडून मग पुन्हा मी कंपनीमध्ये वगैरे गेलो. पुन्हा कंपनीमध्ये अनेक कामं केली. म्हणजे पटणीमध्ये मी मॅक्झिमम काळ होतो, तिथं VP वगैरे झालो आणि PhD पण झालं. आणि एक्झॅक्टली 50 नंतर आमच्या कंपनीमध्ये काय बदल व्हायला लागले. मी म्हटलं की तेव्हा की मला सॅबॅटिकल घ्यायची आहे. तर नॉर्मली त्या लेवलला सॅबॅटिकल मिळत नाही, पण मला सॅबॅटिकल मिळाली आणि मी पुन्हा अकॅडमिक्समध्ये आलो. मला गंमत अशी वाटते की मी कुठलाही प्लॅन नव्हता केला, पण हे घडलं कसं. मी 50ला जे काही माझ्या डोक्यामध्ये होतं ते एक्झॅक्टली 50ला मी कंपनीमधनं बाहेर पडलो आणि मी पुन्हा COEPला जाऊन तिथं शिकवायला लागलो. मला जे 50 नंतर बाहेर पडायचं होतं ते काम तिथून चालू झालं. सो थोडक्यात ओके. खरंच म्हणजे कौतुक करावं थोडं कमी आहे. टॉप 2% बोलले सर. that was just my calculation. ठीक आहे. It could be wrong also. बरोबर आहे. ज्या व्यक्तीचा CGPA 10/10 आहे, विचार करा मित्रांनो, त्याला कोणतीही पण कंपनी म्हणाल ते पॅकेज द्यायला तयार आहे, ह्याचा काहीच वाद नाही. मग सरांनी हा प्रवास सुरू केलेला आहे. ऑलमोस्ट आता जवळजवळ 30 वर्ष होतात ना सर? 20 वर्ष होत आहेत. बघा मित्रांनो, सरांनी जे आहे मागच्या यांच्या कार्यकाळात जवळजवळ 20 वर्षामध्ये शाळेमध्ये 10,000 विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. 10,000. आणि कॉलेजमध्ये 301, म्हणजे कॉलेजची फीस जास्त असते, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज. तर खरंच खूप मोठा हा प्रवास आहे आणि जवळजवळ 4 ते 5 करोड रुपये सरांनी आतापर्यंत डोनेट केलेले आहेत. तर सर हे काम चालतं कसं, म्हणजे इट्स नॉट सो इझी ना. तुमचं काम महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये आहे, मेडिकल, इंजिनिअरिंग, IIT, NIT, शाळा, कॉलेज. इट्स नॉट वन मॅन जॉब. म्हणजे हे नेमकं चालतं कसं? पगारी आहे का काही लोक आहेत, कसं आहे? तुम्ही अगदी राईट शब्द वापरला. इट इज नॉट वन मॅन जर्नी. इट्स मेनी मेन अँड मेनी वुमेन अँड वन ऑफ देम इज ओके. वाव. युआर विथ अस डॉक्टर देशपांडे ललिता मॅडम. मॅडम फक्त एका प्रश्नाला उत्तर द्या. मागच्या 4 वर्षापासून सरांसोबत तुम्ही आहात, तर पहिलं तुमच्या किक तुम्हाला कशी भेटली? म्हणजे नेमकं तुम्ही पण डबल PhD आहात. आज कुणीही कॉलेजमध्ये आरामात कमीत कमी 5 ते 10 लाख किंवा कोचिंग क्लासेस जॉईन केले तुम्हाला 2 CR तरी भेटणार आहे. कुठेही जा तुम्ही, कारण PhD IIT मुंबई मॅथ डबल PhD आहात, तरी तुम्ही सरांसोबत आज फॅमिलीचा टाइम देऊन सॅक्रिफाईस करतात. नेमकं तुम्हाला किक कुठे भेटली हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरे तुमचे अनुभव सरांसोबत. असे 2 प्रश्न मॅडम तुम्हाला. तुमचा प्रश्न की मला किक कुठे मिळाली? बरोबर. म्हणजे कुठं असं वाटलं बघा की पैसा आता कमवणं थांबायला पाहिजे आणि आता आपण समाजाचे देणे आहोत. जसं जन्म घेतला की मातृधर्म, पितृधर्म, सगळे धर्म भेटतात. आपण ज्या समाजाला मिळतो ते समाज चांगला हे पण भावना असती, कुठेतरी असती, पण ते ठिणगी लागायला वेळ लागतो. तर ती ठिणगी नेमकं कधी लागली? स्पार्क केक म्हणतो त्याला आपण. सुरुवातीला शाळेमध्ये शिकत असताना मी अतिशय विद्यार्थिनी होते, त्यामुळे माझ्यासमोर कुठलंच ध्येय नव्हतं. मला फक्त खेळ आणि नाच एवढंच येत होतं. पण 8वी नंतर जेव्हा मला अभ्यासात हळूहळू गती यायला लागली आणि 10वीला मी चांगल्या पद्धतीने पास झाले, गणितात चांगलेच मार्क मिळवले, त्यानंतर मी विचार केला की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मी काहीतरी समाजासाठी करणार आणि मी अतिशय साधं आयुष्य जगणार. हे पहिल्यापासून माझ्या डोक्यात अगदी पक्कं होतं. नंतर मग गणित यायला लागल्यामुळे BSc मध्ये मला गोल्ड मेडल मिळालं युनिव्हर्सिटीमध्ये. MSc IITतून केलं, PhD केली आणि फ्रान्सला गेले. तिथे मी ठरवलं होतं की आपण जगात, म्हणजे मला चान्स मिळाला, असं मी फारसं काहीच त्यासाठी प्रयत्न न करता मला जाण्याचा चान्स मिळाला. मला फ्रेंच गव्हर्नमेंट फेलोशिप मिळाली. तेव्हा मी जग फिरून घेतलं आणि जेव्हा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विचार आला, तेव्हा तिथेही इंटरव्ह्यूसाठी जाण्याचे चान्सेस होते. पण मी एकाही इंटरव्ह्यूला गेले नाही, कारण काही झालं तरी मला माझ्या देशात, माझ्या माणसातच परत येऊन काम करायचं. इथे आल्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 8 वर्ष प्रोफेसर होते. पण ते काम करताना, ती नोकरी करताना मी लोकविज्ञान चळवळीचं काम खूप केलं. मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांवर शिक्षणाचे केले प्रयोग, तिथे धरण बांधण्यासाठी आदिवासी लोकांसाठी खूप काम केलं. तर समाजाबरोबर काम करणं हे चालूच होतं. नंतर मग मी ठरवलं की माझे इंजिनिअरिंग कॉलेजमधले विद्यार्थी कंपनीमध्ये नोकरीला जातात आणि मलाच माहिती नाही सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे काय असतं, फक्त पुस्तकी ज्ञान होतं. तेव्हा मी ठरवलं की आपण तो अनुभव घेतला पाहिजे आणि मी टेक महिंद्रामध्ये जॉईन झाले. तिथे 8 वर्ष काम केल्यानंतर मी वयाच्या 48व्या वर्षी ती नोकरी सोडली आणि पूर्ण वेळेस समाजकार्य करण्याचं ठरवलं. तिथून माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली 2008 मध्ये.
मी डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशन या संस्थेचं काम करत होते. शालेय विद्यार्थी, त्यांचे शिक्षक यांच्याबरोबर 10-12 वर्ष काम केलं. गेले 4 वर्ष मी तेव्हाचे माझे काही विद्यार्थी गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनला जॉईन झाले होते. तेव्हा ते कॉलेजमध्ये गेले शाळेतून. तेव्हा प्रदीप सरांची माझी ओळख झालेली होती आणि काही कारणाने डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनचं काम थांबलं आणि मी गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनला जॉईन झाले आणि आता मी पूर्ण वेळ सरांबरोबर काम करत असते संस्थेचं. आणि या विद्यार्थ्यांबरोबर काम करणं, त्यातला आनंद, यासाठीच आयुष्य आहे आता. दुसरा प्रश्न मॅडम, सरांसोबत तुमचा प्रवास मागच्या 4 वर्षापासून आहे, बरोबर? तर तुम्हाला वेगळं काय जाणवलं इथं, की हाऊ सर इज डिफरंट, किंवा तळमळ म्हणा, किंवा जे विद्यार्थी जॉईन मदत, म्हणजे इन जनरल? सरांबरोबर काम करायला सुरुवात केली आणि अगदी सुरुवातीलाच मी काही कॉमेंट्स दिले की आपण जी वेलकम ईमेल पाठवतो त्यात काहीतरी बदल करायला हवा. ते काही मला बरोबर वाटत नाही आणि तेव्हा मी अगदी नवीन होते. पण माझं म्हणणं बरोबर नाही आहे आणि काय आता हे उगीच चेंजेस सांगतायत आणि आत्ता जॉईन झाले आहेत असं काहीही न बोलता सर मला म्हणाले की काय तुला बदल करावा असं वाटतो कर आणि पाठव. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की इथे आपण फार चांगल्या पद्धतीने काम करू शकणार आहोत. आणि जे एक आपलं प्रिन्सिपल आहे कोलॅबोरेशन, तर तसं खरंच कोलॅबोरेशनच्या पद्धतीने आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे मी इथे पूर्ण वेळ काम करू शकत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे. सरांबरोबर काम करण्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं. खरंच नेटवर्क काय असतं, नितिन गडकरीचं एक छोटा क्लिप है, जब ए व्यक्ति और बी व्यक्ति आके काम करेगा तो इंडिविजुअल ए व्यक्ति ए ही काम करेगा, बी व्यक्ति बी काम, लेकिन ए और बी मिलकर जब काम करेगा तब ए स्क्वायर ए प्लस बी स्क्वायर, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab. जब अकेला ए काम करेगा तो ए स्क्वायर या फिर बी स्क्वायर. हे टीम वर्क आहे, हे ए आणि बी आपण पाहू शकता थोडक्यात सांगायचं तर. सो टीम वर्क इज द ड्रीम वर्क. खूप सुंदर आहे. जे ऑडियन्स बघत आहेत, तुम्ही आमच्या गुरुजी फाउंडेशनला मदत करू शकता तीन वेगळ्या पद्धतीनं. यू कॅन गिव्ह द टाइम, जॉईन ॲज अ व्हॉलेंटियर. तुमचं जे काय टॅलेंट आहे, जे काय स्किल्स आहेत, ते स्किल्स वापरून तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला मदत करू शकता. ते गुरुजी फाउंडेशनकडं ती पूर्ण मेकॅनिझम आहे. दुसरं, यू कॅन गिव्ह द मनी. इफ यू हॅव द मनी यू कॅन डोनेट टू द गुरुजी फाउंडेशन. सर स्वतः जातात, कॉलेज थ्रू फॉर्म येतात, फॉर्म कॉलेजवर छाननी होती. सरांची टीम, जे त्यांचे व्हॉलेंटियर्स आहेत, ते स्वतः त्यांच्या घरी जातात, त्यांचे फोटो काढतात, इंटरव्ह्यू घेतात. खरंच कॅन्डिडेट जेन्युइन असेल, कारण फेक पण शक्यता 10-20% असते, तर त्यांना भेटते. हे दुसरं, यू कॅन गिव्ह द मनी. तिसरं आहे टॅलेंट, ट्रेजर. म्हणजे तुम्ही सॉरी ट्रेजर म्हणजे ते फायनान्स. तिसरं आहे टॅलेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं मॅडम मॅथमध्ये आहेत, शी कॅन गाईड मॅथ स्कूल स्टुडंट्स, कॉलेज स्टुडंट्स, जिथं काय प्रॉब्लेम आहेत. अशा 3 पद्धतीने तुम्ही गुरुजी फाउंडेशनला मदत करू शकता. आमची वेबसाईट आहे gurujifoundation.in नावाची वेबसाईट आहे. तुम्ही पाहू शकता इथं बॅनरवर. आज गुरुजी फाउंडेशनचा ॲन्युअल डे आहे, त्यानिमित्त आपण छोटा इंटरव्ह्यू घेत आहोत. तर नंतरचा प्रश्न असा आहे, ठीक आहे, जे ऑडियन्स आहेत, ह्या संस्थेचं जर काम तुम्हाला पाहायचं असेल तर लोकसत्ताचा पेपर पहा, 28 सप्टेंबर 2023. त्याच्यामध्ये पूर्ण 1 पेज लोकसत्तानं अमंग टॉप 10 बेस्ट NGO त्यांनी चूज केलं होतं. त्याच्यामध्ये सरांचं NGO आल्यावर सर तुमचं अभिनंदन. तर पूर्ण लेख पूर्ण आर्टिकल आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मी परत सांगतो, 28 सप्टेंबर 2023 लोकसत्ता ऑनलाईन पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं, ह्या NGOची दखल जागतिक स्तरावर झालेली मित्रांनो. US स्क्रॅच फाउंडेशन, मी परत रिपीट नाव करतो, तुम्ही नाव सर्च करा गुगलवर. US स्क्रॅच फाउंडेशन नावाची संस्था आहे, जी जगामध्ये फक्त 52 वर्ल्ड क्लास NGOला त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंडियाच्या 2 NGO आहेत. अगेन रिपीट, ओनली 52 NGO आर देअर. फक्त 52 NGO आहेत जगामध्ये. इंडियाच्या 2 NGO आहेत. पहिली NGO आहे मुस्कान नावाची NGO आहे, दुसरी आपली आहे गुरुजी फाउंडेशन. हे तुम्हाला काय सांगत आहे, कारण महत्वाचा आमचा इंटरव्ह्यू आहे की सरांचं कार्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. जगामध्ये असे बरेच मुली आहेत, गरजू आहेत, दे आर वेटिंग फॉर देअर समवन हेल्प फायनान्शियली. ते वाट बघत कोणतरी मदत करत. तुमची छोटीशी मदत समोरच्या व्यक्तीचं शिक्षण पूर्ण करू शकते, त्याला एक चांगला व्यक्ती बनवू शकते, चांगला समाज होऊ शकतो, चांगला देश होऊ शकतो. सबका साथ सबका विकास असा होत नसतो. त्यासाठी विकासाला लागतं पैसा, विकासाला लागतो चांगलं वातावरण, विकासाला लागतं चांगलं गायडन्स. हे गुरुजी फाउंडेशनमध्ये सगळे भेटते. गायडन्स भेटतात. मॅडम सर IIT MTech PhD आहेत, गायडन्स भेटतं. हेच व्हॉलेंटियर उद्या काम करतात आपल्या इथं, तुम्ही उभा टाका प्लीज. यांचं नाव आहे सागर मोरे, तुम्ही यांना पाहू शकता. हे सध्या 2024चे पासवर्ड आहेत HGST. यांनी मागचे 4 वर्ष गुरुजी फाउंडेशनची मदत घेऊन शिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि सक्सेसफुली आज
कंपनीमध्ये काम करतात आणि हे गुरुजी फाउंडेशनमध्ये सरांनी त्यांना कॉल केला, ते आलेले आहेत पंढरपूरहून फक्त इथं. तर असे सरांचे कार्यकर्ते आहेत, सॉरी पुण्याहून आलेले आहेत, पंढरपूरचे आहेत. पुण्या असे सरांचे कार्यकर्ते आहेत, स्वयंप्रेरित कार्यकर्ते आहेत, ज्यांच्याद्वारे ही संस्था चालती. तर सर मला आता आणखी 3-4 प्रश्न विचारायचे आहेत. तुमचे अनुभव शेअर करा सर. अनुभव म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थ्यांना मदत केली, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय बदल घडला, असे 4 ते 5 असे किस्से सांगा, जेणेकरून की आम्हाला पण अपील करून आम्ही पण थोडे डोनेशन करू. पहिलं म्हणजे टॉप 10 असं नव्हतं, लोकसत्ताने 10 निवडले होते. Okay. आपण म्हणजे असं आय विल नॉट क्लेम की आम्ही टॉप 10 मध्ये होतो वगैरे म्हणून. ओके. अनुभव तर पुष्कळ आहेत. म्हणजे आता स्टोरी सांगा सर, स्टोरी म्हणजे सांगतो ना. तर एक काल मी सांगितलं मुलांना की एक मुलगी आहे, ती आत्ता तिचं बीटेकला आणखीन चालू आहे, पण तिला त्याच्या आधीच जॉब मिळाला. ॲक्च्युली शी गॉट जॉब इन द 3rd इयर ओनली. चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला. ती इतकी मुलगी शाय होती की 12th मध्ये असताना तिचं कोविड चालू होतं आणि मग तिला म्हटलं मी काय क्लासला जाते की नाही म्हटलं क्लास फक्त ऑनलाईनच होत आहेत. मग म्हटलं तू बसते का नाही? ती म्हटली नाही बसत. म्हटलं का बसत नाही? माझ्याकडे फोनच नाही आहे. म्हटलं सांगायचं फोन नाही म्हणून. मग तिला पण फोन घेऊन दिला. तिनं क्लास सगळे केले. तिला CETला छान मार्क मिळाले, कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि त्यांच्या कॉलेजमध्ये त्या कंपनीसाठी 350 लोकांनी अप्लाय केलं होतं. त्या 350 पैकी 6 लोक निवडली गेली आणि ती एवढी तशी म्हणजे टेन्स होती की प्रत्येक स्टेपला ती फोन लावायची. म्हणजे आता ॲप्लिकेशन केलंय, मग आता शॉर्टलिस्ट लागली, माझं नाव आलंय त्याच्यामध्ये. मग पुन्हा आता आज पहिला इंटरव्ह्यू आहे, झालं माझं झालं सिलेक्शन त्याच्यामध्ये. मग पुन्हा सेकंड इंटरव्ह्यू, त्यात पण झालं माझं आणि शेवटी फक्त 6 मुलं निवडली गेली त्याच्यामध्ये. मग पुढच्या विकेंडला ती गावी गेली, घरी आईवडिलांना भेटली वगैरे. आणि मग आईला पण बोलायचं, आई पण बोलली. आई म्हटली वडिलांना पण बोलायचंय, त्यांना फोन दिला. ते वडील काय एक शब्द नाहीत बोलले, नुसते रडायलाच लागले फोनवर. म्हणजे आम्ही कुठं होतो आणि आता कुठं गेलो बघा बरोबर असं. म्हणजे ते शेवटी आईने सांगितलं, त्यांना असं वाटतं की बोलत पण नाही येत म्हणून वगैरे. म्हणजे आणि आता ती जॉबला कधी या वीकमध्येच लागली ती लगेच तिनं जॉबला जायची. ते सकाळी 7 वाजता फोन केला, मी आज चालले, आज माझा पहिला दिवस आहे जॉबचा. आणि नंतर पुन्हा आल्यानंतर पुन्हा एक फोटो पाठवला, मला हा लॅपटॉप मिळाला वगैरे, हे माझं ऑफिस, हे माझं टेबल. असे अनेक आहेत एक्झाम्पल. एक मिनिट बघा, आपण माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतो. माऊलीचा अर्थ काय माहिती का? ज्ञानेश्वर महाराज मेल होते, फिमेल नव्हते, पण माऊली म्हणजे मेल प्लस फिमेल म्हणजे आई प्लस वडील. मी ऐकलं होतं माऊली म्हणजे त्यांच्यामध्ये लोकांना आईचं स्वरूप दिसायचं. विचार करा पेशन्स किती आहे व्यक्तीकडं. ती मुलगी फोन करते, मी आता सगळा माणूस तर पेशन्स एवढा नाही आपल्याकडे. हे म्हणून पैसे दिलेले आहेत, तू फायनल सांग थोडक्यात. पण हे प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतात. ठीक आहे, प्रत्येकाचे नेचर वेगळे असतात, परमेश्वरी गिफ्ट असतं. म्हणजे माऊली हा शब्दाचा अर्थ जो पाहिला होता मी पुस्तकामध्ये, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे खरंच सर तुमचं कौतुक, तुमच्या पेशन्सला कौतुक. आणि पहा छोटासा लॅपटॉप, म्हणजे सर म्हणते की मी म्हणजे त्यांनी समोरच्या व्यक्तीला जाणून घेतलं, प्रॉब्लेम समजून घेतले, त्यांना मोबाईल दिला आणि हा मोबाईल तिला त्या कंपनीमध्ये घेऊन गेला. कोविडमध्ये सुद्धा एवढं टच केलेलं. खरंच सर खरंच खूप. आणि वडील रडू लागले. समजून घ्या, हे मी परत मला काय सांगतोय, आमचं एकच पर्पज आहे, इंटरव्ह्यू थ्रू सरांची कीर्ती तर पोहोचवायची, पण आम्हाला डोनेशन्स रेज करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पर्पज हा आहे. हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर QR कोड तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये दिसेल, वेबसाईट असेल, तर नम्र विनंती आहे 99 रुपयाचा कमीत कमी तो डोनेट करा, ॲटलिस्ट पर मंथ 99 रुपीज. सर सेकंड स्टोरी प्लीज. आय थिंक त्याच्या आधी मला हे सांगायला लागेल की हे माझं एकट्याचं नाही आहे. म्हणजे ललिता म्हणा, अनेक जण आहेत की ज्यांच्यामुळे काम चालतं. आणि हे आत्तापर्यंत कधीही अशी कुठली अडचण नाही आली की जी सॉल्व होत नाही. ओके, योग्य वेळेला योग्य माणसं भेटतात. म्हणजे मुख्य सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत एकाही मुलाला अशी सांगायची वेळ आली नाही की तू योग्य आहेस, तुला आम्ही घ्यायला पाहिजे, तुला मदत द्यायला पाहिजे, आता आमच्याकडे फंड नाहीत ना, फंड आले की आम्ही तुला घेऊ, असं सांगायची वेळ नाही.
फंडची पोझिशन न बघता मुलगा मुलगी चांगली वाटली की त्यांना आपण घेतो आणि पैसे कुठनं येतात आम्हाला आपण कळतो. वाव, ग्रेट ग्रेट. खरंच बघा किती म्हणजे मोठं आहे सर. पहिलं म्हणजे जे आपले रतन टाटा साहेब होते त्यांचं वाक्य होतं, मैं जब डिसीजन लेता हूँ तब ये नहीं सोचता कि सही है गलत हूँ, पहले मैं डिसीजन लेता हूँ फिर उसको सही साबित करता हूँ. म्हणजे सरांकडे जे रिक्वायरमेंट आल्यानंतर पैसे जरी नसताना सुद्धा सर त्यांना कमिटमेंट करतात आणि परमेश्वर त्यांना मदत करतात. खूप म्हणजे जबरदस्त आहे. आता आपल्यासारखा व्यक्ती काय विचार करतो, बाबा आपले किती आहेत 50, पैसे किती आहेत 10चे 40 आपण नाही म्हणतो, हे जनरली करतं. पण सरांच्या बोलून सर काय बोलले, योग्य असेल आम्ही लगेच हो म्हणतो आणि पैशाची व्यवस्था होते. इट्स रिअली ग्रेट. सर नेक्स्ट स्टोरी प्लीज. आता एक मुलगी होती, तिला आता बी झालं, MBA झालेलं आहे आणि तिला एक मुलगा आवडला. म्हणजे नुसतं शिकवणं नाही, त्याच्या पुढं पण ते ह्या गोष्टी जातात. आणि तिने मला सांगितलं की हा मुलगा असं मला आवडलेला आहे, पण तो तुम्हाला भेटत नाही आहे. मी त्याला म्हटलं की त्यांना भेटत नाही, त्या घरी पण तो येत नाही आहे. त्याला घरी येणे जास्त घेऊन जायचं ना, कधी घरी चांगलं नव्हतं, पण तो काय मला भेटत नव्हता आणि तो तिला पण घरी घेऊन जात नव्हता. त्यामुळे ती जास्त अशी त्याला कळत नव्हतं काय करायचं. शेवटी त्याच्या वाढदिवसाला तो तिला घरी घेऊन गेला आणि पुन्हा ती आली संध्याकाळी. मला सांगितलं आज मी तिकडे चालले वगैरे. संध्याकाळी आली आणि फोन केला, रडायला लागली. म्हटलं काय झालं. नाही सगळे म्हटलं तू एकदम बारीक आहेस, म्हणजे तिथं उंची कमी होती, थोडी अशी होती वगैरे. म्हटलं तो काय म्हणतोय. नाही तो काय म्हणत नाही, पण आता त्याला सगळे लोक बोलणार ना, मग आता काय करायचं. म्हटलं ठीक आहे, तर म्हटलं बघूया त्याला काय वाटतंय ते. आणि नंतर तेव्हा आपलं एक फंक्शन होतं, त्या फंक्शनमध्ये तिनं अँकरिंग केलं, छान अँकरिंग केलं. अगदी एकदम नावाजलेले गृहस्थ आले होते फंक्शनला आणि मग ते तिच्या तिकडच्या लोकांनी बघितलं, त्या मुलाच्या नातेवाईकांनी. आणि ते लोक संघाचे होते आणि हे गृहस्थ पण संघाचे होते. अरे तू एवढ्या माणसाच्या वेळेला तू अँकरिंग केलंस, एवढे छान बोललेस. मग ती उंची, ती अंगकाठी, मग सगळं बाजूला पडलं, त्यांचं लग्न झालं. ग्रेट ग्रेट. आणि खरंच मला खूप कमी माहित होतं गुरुजी फाउंडेशन बद्दल, फक्त मदत करतात. पण सर फक्त मदत करत नाही, तर जीवनामध्ये चांगलं व्यक्ती बघा चेहरे नवीन कळेल आता, म्हणजे मला कळेल कोण आवडले आता. ठीक आहे, जवळ घ्या थोडं, आता आवाज येणार नाही. म्हणजे महत्वाचं म्हणजे काय तर चार्जिंग सेंटर ठीक आहे. महत्वाचं म्हणजे सर फक्त मदत करत नाही, तर जीवनामध्ये जे जीवनसाथी असतात, 2 गोष्टी होत्या. महत्वाचं म्हणजे कदाचित तो मुलगा खोटाडा असू शकला असता, तो उघडा पडला असता, असंही होऊ शकलं असतं, कदाचित होऊ शकलं असतं. दॅट मे बी द केस. कारण समाजामध्ये आज खूप मोठं म्हणजे वातावरण निगेटिव्ह होत चाललेलं आहे. आपण जो जीवनसाथी आपण सिलेक्ट करतो तो किती रिलायबल आहे, खोटं जॉब सांगतात, सॅलरी सांगतात. म्हणजे सरांसोबत जे मुलं मुली मदत घेतात ते एवढे टचमध्ये, जे मुलं आजकाल आईवडिलांना पण सांगत नाहीत, ते मुलं सरांना सांगतात की सर असं असं होत आहे, तुमची माझी मदत होऊ शकते का. म्हणजे एवढ्या डीप लेवलपर्यंत सर कनेक्ट झालेले आहेत. बघा गीता जी आहे ते कर्मयोग कर्मसन्यासाचं मिश्रण आहे. कर्मयोग म्हणजे काय म्हणते, कर्म करत राहा, फळाची आशा करू नका. कर्मसन्यास आणि कर्मयोग म्हणजे कर्म करत राहा. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्माची फळ तू अपेक्षा कर्म करत राहा. तर असे कर्मयोगी आणि कर्मसन्यासी जे दोन्ही गीतेचं जे सार आहे ते मी पाहू शकतो. तसं आम्ही जे पाहतो ते कर्मयोगी कर्मसन्यासी असं दोघं पण आम्ही पाहू शकतो. आणि गीता काय म्हणते बा की जर मला फळ जर मिळालं नाही तर मी कर्मच करणार नाही. हे आहे तमोगुण. रजोगुण काय म्हणतो, मला फळ भेटेल तरच मी कर्म करेन, हे आहे रजोगुण. सत्वगुण म्हणजे कर्म करत राहा, फळाची आशा करू नका, कर्म करत राहा. आपण ही जी फिलॉसॉफी आहे, गीता आहे, जे काही वेगवेगळे ग्रंथ आहेत, त्याचं रिअल टाईम एक्झाम्पल म्हणजे परत मी सर तुम्ही पाहू शकतो, मॅडम पाहू शकतात. आणि असे बरेच आहेत, संस्था एकट्याची नाही. हे मुलं आहेत, हे उद्याचे त्यांचे काठी आहेत, उद्याचे स्तंभ आहेत. हे मुलं जे तुम्ही पाहता, हे मुलं उद्या गुरुजी फाउंडेशन खूप मोठं करणार आहेत, खूप उच्च करणार. कारण हे मुलं जे आहेत हे कधीही सरांना विसरणार नाही, कारण सर आणि मॅडम त्यांना आईवडिलासारखेच आहेत. तर आम्ही परत मला नम्र विनंती करतो की तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही गुरुजी फाउंडेशनला. आणि हा माझा स्वतःची संकल्पना आहे. मी परत एक गोष्ट क्लिअर करतो, हा इंटरव्ह्यू माझा आहे. मी सरांना रिक्वेस्ट केलेली आहे, सरांनी मला मानलं नाही की सर तुम्ही फंड रेसाठी बोला. मी परत क्रिस्टल क्लिअर सांगतो,
ही माझी संकल्पना आहे की सर मला असं वाटतं की गुरुजी फाउंडेशन खूप चांगलं काम करत आहे. जिथं 100 आहे तिथं 1000 मुलं वाट बघत आहेत की कोणतरी त्यांना मदत करावी आणि त्यांची पण पूर्णपणे शिक्षणाची प्रॉब्लेम्स हो. कारण आज शिक्षण खूप महागडं झालं पहा. मेडिकलचं शिक्षण महागडं झालेलं आहे, इंजिनिअरिंगचं महागडं झालेलं आहे. तर जे मुलं मुली आहेत जे खरंच खूप परेशान आहेत, तुम्ही वेबसाईटवर जा, तिथं पण तुम्ही अप्लाय करा. सरांची मदत त्यांनाही होईल. असं काही नाही की तुमची जर खरंच जेन्युइन जर केस असेल तर ज्या मुलांना मुलींना प्रॉब्लेम्स आहेत, सरांच्या वेबसाईटवर लिंक असेल 100%. त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा. सरांची जी म्हणजे जी काही टीमवर्क आहे, टीम आहे, ते तुमच्या घरी येईल, चेक करेल आणि तुम्ही जर खरंच तुम्हाला जर गरज असेल तर नक्कीच तुम्हाला ते मदत करतील. पुढचा प्रश्न मॅडम तुम्हाला, तुम्ही मागच्या 4 वर्षापासून आहेत. थोडं मॅडम जवळ हे करा, जवळ जा मॅडम, जवळ या मॅडम. 4 वर्षापासून मॅडम तुम्ही 1-2 स्टोरी आम्हाला सांगा जे तुम्हाला ॲपिलिंग करलं. जवळ या, एकदम जवळ या मॅडम, आवाज येणार नाही. 2 स्टोरी आहे ज्याच्यामध्ये की जसं सरांनी सांगितलं की कशी मदत झाली आणि तसे त्यांचं लाईफ बदललं बिफोर आफ्टर. पहिली स्टोरी म्हणजे माझी पहिली विद्यार्थिनी, जेव्हा मी 2008 साली किंवा त्याच्या आधी कामाला सुरुवात केली, कोकणातली विद्यार्थिनी, तेव्हा ती 5वीतून 6वीत गेली होती. तर ती रोज मला भेटायची जेव्हा मी कोकणात जायचे. जेव्हा 10वी झालं, 10वीपर्यंत ती मला म्हणायची की मला ॲस्ट्रोफिजिक्स करायचं आहे. हे काय असतं मॅडम ॲस्ट्रोफिजिक्स? मग ती पुस्तकं आणून दिली, ते वाचलं. मग ते 12वी झाली तोपर्यंत म्हणायला लागली मला UPSC करायचं आहे. मग मी तिला सांगितलं की तुझा प्लॅन B असायला पाहिजे. मग तिने ठरवलं की मी BSc करेल आणि BSc करायला पुण्याला जायचं ठरलं. सगळं झालं, ॲप्लाय केलं. तिथे SP कॉलेजमध्ये तिचं लिस्टमध्ये नाव लागलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ॲडमिशन घ्यायला जायचं होतं. तर संध्याकाळी 5 वाजता मी तिला फोन केला की निघालीस का? मी पुण्यातच होते. तर तिने रडायला सुरुवात केली की मॅडम मी नाही आले तर चालेल का पुण्याला? मी इथेच शिकेल, कुडाळला जाईल. मग तिची आई आली, नाही म्हणे तिची तब्येत बरी नसते, तिला कसं पाठवणार? मग वडील पण हे करायला लागले. मी खूप रागवले आईवडिलांना की आता ठरलं आहे उद्या ॲडमिशन घ्यायची आहे आणि तुम्हाला ताबडतोब निघायलाच पाहिजे. मी एवढी रागवले दोघांना की ती दुसऱ्या दिवशी आली, पुण्यामध्ये BSc झाली. BSc झाल्यानंतर कोविडचा पिरियड होता आणि ती वेगवेगळ्या फेलोशिप्सला ॲप्लाय करत होती. तिला महात्मा गांधी नॅशनल फेलोशिपमध्ये रिटर्न टेस्ट पास झाली. मुंबईला इंटरव्ह्यू झाला, हे झालं आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर ॲक्सेप्ट केलं तर जो जिल्हा तुम्हाला देण्यात येईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यात 1 फेलो प्लेस होणार असं ठरलं होतं. तर मलाही असं वाटलं होतं मनातून की जवळचं काहीतरी नाशिक, ठाणे, पुणे काहीतरी मिळेल. तर ॲक्सेप्ट केलं आणि जेव्हा लेटर आलं प्लेसमेंटचं तेव्हा आला भंडारा जिल्हा आणि ती राहते कोकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, एकदम गोव्याजवळचं गाव. मग तिच्या वडिलांनी तिने सांगितलं, वडिलांनी फोन घेतला. मला म्हणाले की मॅडम आता नाहीच म्हणायचं का? तर मला त्यांचा अतिशय राग आला तेव्हा आणि मी त्यांना म्हटलं की जर हीच फेलोशिप जर अमेरिकेत असती तर तुम्ही काय केलं असतं? नाही म्हटलं असतं का? आणि शेवटी त्यांनी ऐकलं माझं आणि ती मुलगी भंडाऱ्याला गेली. मग परत ती कशी जाणार? कोविड अजून पूर्ण गेलेला नव्हता. तर मी त्यांना म्हणाले मला जमणार नाही जायला. म्हटलं काही काळजी करू नका जाऊ तुम्ही, मी बघून घेईन. आणि असं झालं की मी सुद्धा जाऊ शकले नाही आणि तिला एकटीला जावं लागलं. पण तिची सर्व सोय आम्ही इथे बसून केली आणि 2 वर्ष ती फेलोशिप होती. तिने तिथल्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये बसून काम केलं. महिन्याला 50,000 रुपये फेलोशिप होती आणि दुसऱ्या वर्षी महिन्याला 60,000 रुपये फेलोशिप होती. तर हे सगळं तिने केल्यानंतर म्हणजे तिच्या आईवडिलांना सुद्धा असं वाटतं की कुठून कुठे पोचली आपली मुलगी कोकणातून. हे माझं पहिलं उदाहरण पहिली विद्यार्थी. दुसरी केस तशीच आहे कोकणातली. तिने कारण सुरुवातीला मी कोकणात जास्त काम करत होते 12 वर्ष. 10वीला चांगले मार्क, 12वीला चांगले मार्क मिळाले आणि ती म्हणाली की मला कम्प्युटर सायन्स करायचं. पुण्याला ॲप्लाय केलं, नंबर लागला आणि ऑनलाईन ते सगळं एक्सप्लेन करतात. ती जॉईन झाली नाही कॉलला आणि मग मला सांगितलं की मी आता नर्सिंग करणार आहे. कारण नातेवाईकांनी कुणीतरी सांगितलं की नर्सिंग जास्त चांगलं, म्हणून तिने हा चान्स घेतला नाही, ॲडमिशन घेतली नाही आणि मुंबईला नर्सिंग डिग्रीसुद्धा नाही, कुठला तरी नर्सिंगचा कोर्स होता 1 वर्षाचा, तो ती जॉईन करायला गेली आणि माझ्याशी बोलणं बंद केलं. कारण आता मॅडम रागवणार ना, त्यांनी सांगितलेलं आपण ऐकलेलं नाही.
आणि मग 15 दिवस ती तिथे होती, हॉस्टेलला राहावं लागलं हॉस्पिटलच्या, आणि परत गेली गावाला. मी जेव्हा गावात गेले कोकणात, मी जनरल विचारलं गावामध्ये, काय झालं, ही आपली मुलगी गेली होती, येणार होती, BSc ला घेतली नाही ॲडमिशन. तेव्हा मला कळलं की ती परत आली आहे नर्सिंग सोडून. तेव्हा मी फक्त निरोप ठेवला की तिला किंवा तिच्या वडिलांना सांगा की मॅडम रागवणार नाहीत, पण तुम्ही मॅडमना फोन करा. आणि मग तिने फोन केला आणि तिने ॲक्सेप्ट केलं की कशी तिची चूक झाली. कोणीतरी न शिकलेल्या नातेवाईकांनी, कोणीतरी नर्स पण नाही, असं हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नातेवाईकांनी सांगितलं होतं हे चांगलं आहे, हेच कर. ही मुलगी अतिशय हुशार खरं. पण मग ते वर्ष गेलं. पुढल्या वर्षी परत ॲडमिशन घ्यायची वेळ आली आणि काहीतरी तिने गोंधळ केला आणि तेही वर्ष गेलं. 2 वर्ष गेली. तिचा ब्रेक झाल्यानंतर आता ती पुण्यामध्ये 2nd इयरला आहे. BSc कम्प्युटर सायन्स फर्ग्युसन कॉलेजला करते. ती आपली गुरुजी फाउंडेशनची विद्यार्थिनी आहे आणि ती उत्तम प्रकारे काम करते. कॉलेजमध्ये चांगले मार्क मिळवते आणि इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण खूप छान काम करते. आता तिथल्या ॲन्युअल फंक्शनमध्ये ती एक आता इंटरव्ह्यू घेणार. असं शेवटी फॅमिलीबरोबर पण रिलेशन्स होतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण पण गायडन्स आहे तो घेतला पाहिजे, ऐकलं पाहिजे. शेवटचे 1-2 मिनिट घेऊया आता, नंतर आपण थांबूया. आपण कविता ऐकले पहा, कोशिश करने वाली की हार नाही होती. सरांना एक आयडिया आली यंग एजमध्ये, ज्यावेळेस ते BTechमध्ये होते, MTechमध्ये होते, आपण सुरू करूया, आतील इच्छा होती. तर सर सफल झालेले आहेत. तर तीच सरांची जर्नी मी त्या ह्याच्यामध्ये सांगतो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. असं नाही की सर लगेच समाजकार्य केले लगेच सफल झाले. भरपूर त्यांना त्याग करावा लागला आहे, फॅमिली टाईम सॅक्रिफाय करावा लागला, सॅलरी सॅक्रिफाय करावा. उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई ये देखो, सुधार करो. विचार करा, मागच्या जवळजवळ 20 वर्षामध्ये सराच्या संस्थेमध्ये जवळजवळ 10,000 विद्यार्थी, म्हणजे जवळ 10 ते 11,000 विद्यार्थ्यांना मदत झाली शाळा कॉलेजच्या. क्या कमी रह गई देखो, सुधार करो. म्हणजे त्यांनी फंड रेज केले, फिरले, बऱ्याच जणांना भेटले. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. त्यांनी फॅमिली टाईम सॅक्रिफाईस केला, पर्सनल लाईफ सॅक्रिफाईस केली, करिअर सॅक्रिफाईस केलं, मुलाचा टाईम, नातवांचा टाईम सॅक्रिफाईस केलं. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो, संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम. त्यांना असं बऱ्याचच वाटलं असणार आहे की अरे कशाला करतोय, बायको म्हणले असणार, लेकरं म्हणले असणार, आईवडील म्हणले असतील कशाला करतो तू. पण त्यांनी ते संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम पळाले नाहीत. यूही किसी की जय जयकार नाही होती. कॅमेरा तिकडे घ्या, हात असं करा. हे सरांचे जय जयकार आहेत. असे सरांचे 10,000 विद्यार्थी आहेत मित्रांनो, असे 10,000 विद्यार्थी आहेत. कोशिश करने वाले की हार नहीं होती, कोशिश करने वाले की. तर मी सर्व ऑडियन्सला नम्र विनंती करतो की तुम्ही जर इंटरव्ह्यू बघत असाल तर नक्कीच gurujifoundation.in या वेबसाईटवर जा. तुम्ही 3 पद्धतीने सरांना मदत करू शकता. तुम्ही तुमचा वेळ द्या, ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही या, सरांच्या टीममध्ये हेल्प करा, कॅन्डिडेट फाईंड करायला. कॅन्डिडेट खरंच जेन्युइन आहे का जाऊन घरी चेक करा, अशी तुमची मदत होऊ शकते. वेळ नाही तुमच्याकडे पैसा असेल, gurujifoundation.in वेबसाईटवर जा. तो पैसा तुमचा टॅक्स एक्झाम्पशन भेटेल. US मध्ये जे व्यक्ती आहेत ते सुद्धा टॅक्स बेनिफिट त्यांना US मध्ये पण भेटून जाईल. तुम्ही वेळ देऊ शकता, पैसा देऊ शकता. तुम्हाला स्किल्स, जसं मला प्रोग्रामिंग चांगली येते, मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करता येते, त्यांना वाटलं असं सॉफ्टवेअर माझी काही मदत होऊ शकते का, मी बनवू शकतो, माझी स्वतःची पण कंपनी आहे. तर अशा पद्धतीने मी सरांना मदत करू शकतो. किंवा माझ्या सॉफ्टवेअर थ्रू मी विद्यार्थ्यांना ट्रेन करेन, तर पैसा सरांच्या ह्याच्यात, अशा पद्धतीने मी गुरुजी फाउंडेशन मदत करू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही वेळ, पैसा किंवा स्किल द्या. आणि जे मुलं मुली असतील, जे तुमच्या आजूबाजूला असतील, जे गरीब आहेत, होतकरू आहेत, पैशाच्या अभावी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांची नोंद तुम्ही या संस्थेमध्ये या वेबसाईटवर करा. गुरुजी फाउंडेशनची नक्कीच दखल घेईल आणि इथे पूर्ण 100% ट्रान्सपरंट कारभार चालतो. मी आज वेबसाईट चेक केली, ह्या अकॅडमिक इयरमध्ये किती लाख रुपये आले सरांनी पूर्ण रिसिप्ट टाकलेली. मी आताच चेक करू सर, म्हणजे बिफोर आय टेक युअर इंटरव्ह्यू विदाउट परमिशन. म्हणजे एवढं ट्रान्सपरंट काम चालतं. CSR फंड असतो कंपनीमध्ये, ज्याच्यामध्ये की कमीत कमी 10 ते 20% तुम्हाला डोनेट करावं लागतं. CSR फंड तुमची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असेल किंवा तुम्ही जर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असाल, तुम्ही तुमच्या कंपनीच्या मालकाला सांगा सर गुरुजी फाउंडेशन नावाची संस्था आहे, आपण आपल्या जे काय पैसा असतो CSR फंड आपण त्या संस्थेला देऊया. अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही हा इंटरव्ह्यू जो आम्ही छोटासा इंटरव्ह्यू 10 ते 20 मिनिटात चाललेला आहे तो नक्की फॉरवर्ड करा, शेअर करा, गुरुजी फाउंडेशनमध्ये चर्चा करा. जे तुमचे घरी मुलं मुली आहेत त्यांनाही सांगा की बुवा असेही मुलं असतात, मुली असतात जे परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत आहेत. मी तुझे सगळे हट्ट पुरू शकत नाहीत, त्यांनाही त्यांची गरज दाखवून त्यामुळे ते पण सुसंस्कारी होतील
आणि त्या विद्यार्थ्यांना नक्कीच सरांशी कधी संवाद असेल, एखादा कार्यक्रम असेल, आम्ही नक्कीच तुम्हाला त्या निमित्ताने इंटरॅक्ट करू. आणि सरच कर, मी तुमचं कार्य खूप मोठं आहे. विश यू ऑल द बेस्ट. आणि आम्हाला पण तुम्ही आशीर्वाद द्या की मॅडम आपला आशीर्वाद द्या. तुमचं कार्य खरंच मोठं आहे. मी ह्या दोघा मॅडमला सरांना ऑल द बेस्ट करतो. आणि हे सर्व तिकडे कॅमेरा फिरवा, हे सर्व उद्याचे गुरुजी फाउंडेशनचे बेसमेंट मेंबर असतील. मी त्यांनाही ऑल द बेस्ट सांगतो. तुमचं सर्वांना ऑल द बेस्ट. उद्या तुम्ही संस्थेचं नाव मोठं करा, चांगला व्यक्ती व्हा, चांगला माणूस व्हा. आणि जसं सरांनी तुम्हाला मदत केलेली आहे तसं तुम्ही ज्यावेळेस सफल होचाल तर तुमचं पोट पूर्णपणे भरेल. तुम्ही पण चौघांना दत्तक घ्या. या छोट्याशा अपेक्षेनं आपण सर या इंटरव्ह्यू थांबतो. जय हिंद, जय महाराज. थँक्यू व्हेरी मच.